टंचाई असल्यामुळं किती मन सोडून मनाला स्वयंपाक करतात बघा. माता बोलली इकडे बघा, चष्मा चष्मा इकडे बघा, चष्मा एक मग इकडे बघा. हे आचार्य वस्तात इकडे बघा, ते वस्तात आहेत आणि यांना सर्वांना सांभाळून आणणारे आमचे सोमनाथ दादा आहेत. आणि आता नवीन परत वस्ता सुरू आहे भाजी स्पेशलिस्ट राम महाराज आहेत. आत्ता ताट घेतलं काय करा. गाडी मालक सातव पाटील निवडून आमचे तुषारजी साठी सोनूजी सातव पाटील योगेची दरवटे सर्व गाडी चालक मालक सुंदर तुला थकवा करणे बसले. आता गाडी चालू करून टाकण्यात बसले. ओके धन्यवाद. पटरे पाठवून घेतले का पाटले ओके. स्वयंपाकाचं इकडे कोण झोपले का ते बघतात आणि सर्व गाडी कुणी झोपलं का जेवलं का उपाशी राहिलं का सर्व बघतात. ती अध्यक्ष अमोलजी खांडेकर खूप सुंदर आहे. झोपत नाही जोपर्यंत वारी पूर्ण होतं तोपर्यंत झोपत नाही अजिबात. सर्वांना सांगून घेतात. नमस्कार. ते हरिभक्त परत आमचे लाडके जाव आहेत शंकरजी गोडसे महाराज. दरवर्षी नियमाने न चुकतं पायवारी करतात म्हणजे करतातच. स्वतःचं वारी घेऊन स्वतःची गाडी घेऊन येतात. सर्वांना आनंदात सामील होऊन सगळ्यांच्या हसून खेळून वारी करतात. 5 दिवस सुट्टी करतात. सोडवचे खूप सुंदर स्वभाव आहे गोडसे महाराज. भवाले भाऊ हे आमचे भाऊ गाडीचं सर्व नियोजन करतात. परत सुंदर सगळं स्वयंपाकाचं सगळं बजेट गाड्यांचं ड्रायव्हर चालक मालक सर्वांना सांभाळून घेऊन सगळं बघतात ते. आणि सर्वांतर्फे त्यांची मोफत सेवा असते. सुंदर नियोजन असतं त्यांचं. कुकरवाडीचे रामाची जिथं नगरी मानतात ते कुकरवाडीचे आप्पासाहेब टेकोरे न चुकता दरवर्षी येतात वारीला. त्यांचे लाडके राजे मनोज जरांगे पाटील यांची ओळख असे नामवंतांचे सर्व माझे संघ असतात. सुख लागू दुःख लागू काही हो काहीतरी काम बंद करून काय हो पुढे येतासारखे येतात. वारी चुकवत नाही. रात्रंदिवस माझे संघ असतात. त्यांना धन्यवाद. हे आमचे मंडळाचे उपाध्यक्ष बापूसाहेबजी लाड. हे पाहायला एवढं दुःखपच झाले. एवढं वय 80 वय चालू आहे पण वारी चुकवत नाही. दरवर्षी वारी करतात. चालत आनंदात त्यांच्या नियमाने ते वारी करतात. ते उपाध्यक्ष तिथं आमचे सासरे बघा. ते सासरे खूप लाडके सासरे आहेत. त्यांना दोन्ही पायाने पण एवढं चालता येत नाही तरी वारी चुकवत नाही. दरवर्षी वारी आनंदाने येतात. खूप वाऱ्याने पायी करतात. पाय खूप घालता पायवारी करतात. ते सासरे करतात. आमचे संकेत आहेत बघा. सर्व भाजीपाला सर्व पायवारीला जेवढं भाजीपाला लागतं सर्व ते भाजीपाला संपूर्ण जाणे सगळं जे भाजीपाला लागेल तो संपूर्ण संकेत अदा करतात. इकडे आमचे कुणाची खरं बघा. इकडे कुणाची खरं खाली इकडे हे कुणाची खरणार आहेत. रिक्षा चालक आहेत आणि दुकानात कामाला असतात. सगळं नियोजन असतं. तिकडे घराचं काम चालू आहे पण पायवारी चुकवत नाही. लाडके जाव आहेत. सुंदर या गटकळ साहेब हे आमचे गटकळ साहेब आहेत. पुलोडीला असतात. खूप सामाजिक कार्य त्यांचं पण ते दरवर्षी त्यांचं सहकुटुंब सहपरिवार पायवरला नियमाने असतात. वारी चुकवत नाही. त्यांना धन्यवाद.
हा या ना पटेल. मोटर बंद करायची. हे आमचं खराडीचं भूषण आहे, युवा उद्योजक आहेत दादासाहेबजी पठारे पाटील. हां, सगळं सर्वस्व आहे त्यांच्याकडे, पण पायवारीसाठी 5 दिवस नियमाने काढतात. ते पण सहकुटुंब परिवार येतात, त्यांना धन्यवाद. हे आमचे कुलदीप दादा आहेत. दादा दरवर्षी आता सुरुवात केली, आता 5-6 वर्षापासून येतात. आता वारी चुकवत नाही आणि यावर्षी ते म्हणजे दोघांना पुढच्या वर्षांनी सहपरिवार या हे या मंदिराचे पुजारी आहेत, सन्माननीय आदरणीय श्री हनुमंत शिंदे महाराज. शांत बसा. हे शिंदे महाराज या आईसाहेबांचे पुजारी सर्व अखंड पूजा करतात. पहाटे 4 वाजता उठतात आणि हर दिन हर पर तिने म्हणून आम्ही ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ होते. 4 वाजता एवढं वय झाले तरी 4 वाजता उठून आईसाहेबांची सेवा करतात. मनापासून त्यांना धन्यवाद. ही योगीजी पाटील सातारामध्ये त्यांचं गोंसे गाव आहे कराडमध्ये, पण ते गावून दरवर्षी आज 12 वर्ष ते वारी करतात. मनापासून धन्यवाद. या इकडं हो, इकडं ओम ओम पटकन बाईट चालू पटेल. हे आपटे गावचे नामवंत ओम विशालचे माझे आहेत आणि त्यांचं कुटुंबच दरवर्षात यावर्षी फक्त नोंदी आलं. त्यांच्या घरचं काही प्रॉब्लेम होता, पण वारी चुकवत नाही, सर्वांना घेऊन येतात आणि ओम सर्वांचे सुख दुःखात सामील असतात. जे काम हाती पडेल ते काम करतात. ते आमचे ओमजी विशाल मांजरे आपटे गावचे नामवंत कार्यकर्ते आहेत. जेव्हा हे आमचे हलकी वादक आणि गायक आहेत शंभूराजे शेलार महाराज आहेत. त्यांचे कुटुंब सर्व कुटुंब या ठिकाणी आहेत. मनापासून धन्यवाद. हलकी खूप वाजवतात, हलकी वाजवतात. हे प्रेम आहे. आज कॉलेजचं वय, एवढं हसणे खेळायचं वय, पण एवढं सगळं सोडून 5 दिवस ते नेमाने पायी सगळं चालतात महाराज. खनकर आवाज आहे, पण पायी वारी चालत असताना कोणाशी बोलत नाही, चालत नाही. एक मन केशव खूप मनापासून वारी करते. या लहान बाई त्यांनी खूप सुंदर वारी केली. मनापासून धन्यवाद. कुठे गेले ते गोळ? ते कुठे गेले? ते विलास मनीष. हे मनीष सागर आहेत. आताच महाराष्ट्र पोलीस त्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षात यशस्वी रीतीकडे त्यांनी वाटचाल केली आहे. आमची पण आईसाहेबांना विनंती की त्यांनी पुढच्या वेळेस वर्दी घालूनच आमच्या पायवरले यावं. त्यांच्या मम्मी पप्पा सर्व कुटुंबाला त्यांना पण धन्यवाद. हे बाळा येणं पटकन हे पुरी इकडे चल ना. नाव सांग पटकन. हे आमचे नंदिनी सुरेश वैद्य आहेत. वैद्य काकांचे ब्राह्मण आहेत, पण दरवर्षी वारी चुकवत नाही. तिकडं नोकरीला आहे, सर्व्हिस करतात, पण ती सर्व्हिस सोडून 5 दिवस सुट्टी काढून येणार म्हणजे येणारच. वारी चुकवत नाही. हे वैद्य कुटुंब खूप मोलाचं आहे, सुंदर वारी करतात. बस येणं बरोबर ते मंडे बाहेर बोलतात. चला लवकर पटकन. हो गवानी पाटील चला. हे आमच्या मंडळीत आहेत, लाडके शिष्य आहेत. खूप दोन्ही ठिकाणी त्याची मोठी प्रॉपर्टी, पण सगळं सोडून 5-6 दिवस वारी करतात. मुलगा पोलीस आहे, दुसरे पोलीस त्यांचे इंजिनियर आहेत. एवढं सोडून दरवर्षी वारी करतात. मनापासून धन्यवाद. हे डिंगरेजवाडीचे गवानी पाटील आहेत. त्यांचा आजचा वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करायचा म्हणजे वारीतच माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. आज 6 दिवस मनापासून त्यांनी आनंदाने वारी केली. गवानी पाटला पण धन्यवाद. बस आणि हे आमच्या लाडके शिष्य यांचं मुंबईमध्ये हिऱ्याला तुमच्या मरुड मंडळामध्ये सर्व पालनीमध्ये असतात. दरवर्षी नियमाने वारी करतात. हे कुटुंब खूप नामवंत आपल्या मंडळामध्ये सामाजिक कार्यक्रमांचा वाटा आहे. हे मनापासून वारी करतात. धन्यवाद. रमीला ए अविनाश तन्वी तन्वी आहे. आपल्या अष्टविनायकपैकी गणपती थोरच्या गणपती बसे राहतात.
पण दरवर्षी नियमाने वारी करतात. आता 13वीला आहेत, परीक्षा चालू आहे, अभ्यास चालू होता, नाही म्हणले वारीच करायची, मनापासून वारी करतात. आणि त्यांनी पण केलं, लग्न झाले तरी पण मी वारीला येणारच. धन्यवाद. या ना, घेतलं घेतलं. महाराज रघुनाथ लोकरे हे खूप या ठिकाणी सामाजिक कार्य सर्व पुणे पायवारी सगळं आले की त्यांना जे काय पाहिजे ते सगळं सहकार्य करतात. आणि त्यांचं वास्तव म्हणजे शनी मंदिरा शेजारी त्यांचं मोठं बंगला आहे, खूप नामवंत आहेत. पण एवढ्या किती वाजू द्या, एवढं रात्रीच उठून द्यायचं. 6 बनले. धन्यवाद. अजून 10 घेतलाय. अविनाश महाराज. हो महाराज, ते ढगे महाराज. अरे अविनाश गप. अविनाश हे आमचे अविनाश दादा आहेत, खूप मनापासून वारी करतात महाराज. हलकी ढोलकी काय पण वाजवतात, गाणे म्हणतात, मनापासून सर्वांना आनंदात चालवतात. ते अविनाश दादांना पण धन्यवाद. ते शोम दादा, श्लोक दादा राजपूत आहेत, 2 वर्षापूर्वी येतात. ते पण आता ताशा हलकी वाजवायला शिकतात. मनापासून धन्यवाद. ते आमचे यशवंतजी ढगे आपटीचे महाराज. हे सर्व तुम्ही तिकडे थोडं शकता. यशवंतजी ढगे आहेत, आपटी गावचे रहिवासी आहेत, पण खूप नामवंत हरिभक्तपरायण, गवळणी, अभंग सगळ्यांना नाचवतात, गावतात, खेळवतात, हसवतात. असे नामवंत सामाजिक कार्यकर्ते ढगे पाटील न चुकता दरवर्षी वारी करतात. मनापासून त्यांना धन्यवाद. आमचे कुंभार महाराज आहेत, हे कुंभार महाराज पण एवढं वय झालं आहे, आज गेली 15 वर्षापासून वारी करतात. मनापासून धन्यवाद. इकडं बघा, मनापासून धन्यवाद. देवराज सेवमान पावनादि पंकजम रागयज्ञ सूत्र बिंदु शेखरम दुपाकरम नारदादि योगितम वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवापदी भानुकोटि भास्करम भवादि तारकम परम नीलकंठमेप्तिदार्थदायकं त्रिलोचनम् काल काल मंजुषाल शूलमक्षमाक्षरम् काशिकापुरादिनाथ काल भैरवाम्बरी शूलटङ्क पाशदण्डमाधिकारणम् श्यामकाय माधदेवमक्ष निरामयाम् भीम विक्र प्रभु विचित्र तांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे मुक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलाब्धिदं समस्तलोक विग्रहं वेणिकन्य ज्ञान किंकिलचकटि काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे धर्म सेतु पालकं तो धर्म मार्गनाचकं कर्म पाशमोचकं सुधर्मदायकं विभों स्वर्णवर्ण सेच पाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे रत्नपादुका प्रभामि रामपदायुगं नित्यमन्विताय भीष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाचकं करालदृष्टमोचकं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे अट्टहास भिन्न पद्मजाण्ड
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्नरं कार्तिकापुरादिनाथो कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काचिवासुलोकपुण्यपापच्छेदकमिवो नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतितं कार्तिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति मनोहरम् ज्ञानमुक्तिसाधनमिथिरपुण्यवर्धनम् शोकमहोदयनलोभकोपतापनाशनम् प्रयान्ति कालभैरवाष्टकं नरादिनं कार्तिकापुरादिनाथ कालभैरवं भजे इति सोनारी कन्नारी गारगाव क्षेत्र कराडे क्षेत्र काशी विश्वेश्वर क्षेत्र कावर दोत्र संपूर्ण समाप्त देवराज सेवमान पावनादि पंकजन व्यालयज्ञ क्षेत्र बिंदु शेखरं प्रभाकरं नारदादि योगितं वंदितं दिगंबरं कार्तिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कार्तिकापुरादिनाथ कालभैरवं भजे इति शंकराचार्य कालभैरव स्तोत्र संपूर्ण समाप्त नाथ स्वामीची चांगली कालभैरवनाथाची चांगली या ठिकाणी जो आनंद लुटायचा पायवारीचा आनंद आहे एक 5-4 बस पुढे करायचं ना आरती करायची आपल्याला प्रथम या ठिकाणी जी येडामाई आपले जिला येडामाई समजली ज्यात येडामाई दिसली महाराज ते आपले लाडके कन्या काय नाव तिचं पुरीचं इकडे बघा इकडे दीपाली आडनाव काय दीपाली शिवाजी सोळंके या मातेला महाराज आपण ड्रेस आणलाय तो ड्रेस आमच्या तीवर गावच्या काय नाव कन्विताईच्या शुभ हस्ते द्यायचं या इकडे कमी त्यांना ड्रेस घालायला हळदी लावून त्यांना मान द्या आणि या ठिकाणी या तन्वीला आमचे लाडके शिष्य सन्माननीय रोहितदादा साळवे यांच्याकडून 400 रुपये आले तेही त्यांना द्यायचे महाराज रोहितदादा पुढे आहे का रोहितदादा झोपलेत रोहितदादा रोहित चला झोपलं तर काय झालं दादा तुम्हाला अरे आनंद लुटायचं इकडे चला ते ड्रेस बघा त्यांना ड्रेस द्या घ्या ना बघ येतो का बघा त्यांना येतो का त्यांना बघा रोहितदादा तुमचे 400 रुपये देतो त्यांना येईल नसेल तर बदली करायचं एक जवळ दुकान तुम्ही 400 रुपये दिले ना मगाशी द्या इकडे दादा तर्फे त्या माऊलीला 400 रुपये आणि आपल्या मंडळाच्या वतीनं पूर्ण पोषण धन्यवाद जाऊ कपडे घालून या नाही दिली बरं का जगदंबा कुठे गेले महाराज या ना गवळ हे गाणं म्हणाले गवळ म्हणा सदैव उल्हास माणूस आहे महाराज झोप नाही काय नाही गाणे तर म्हणा काहीतरी म्हणा पानी ऐसी कैसी आता ये कली में जाऊं पानी ऐसी कैसी आता ये कली में जाऊं वाटेवरी उभा काना काय त्यासी देऊ वाटेवरी उभा काना काय त्यासी देऊ पानी ऐसी कैसी आता ये कली में जाऊं पानी ऐसी कैसी आता ये कली में जाऊं पानी ऐसी कैसी आता ये कली में जाऊं कुंभ घेऊन या सिरी
जात होते यमुना तीरी कुंभ घेऊन या शिरी जात होते यमुना तीरी वाटेवरी उभारी काय त्यासी देऊ वाटेवरी उभारी काय त्यासी देऊ पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊन पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊन पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊ मुरली घेऊन या हरी वाजवित तो बासरी मुरली घेऊन या हरी वाजवित तो बासरी नाद आला कवड्याद्वारी जात होते यमुना तीरी नाद आला कवड्याद्वारी जात होते यमुना तीरी पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊ पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊ पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊ जिकडे पावे तिकडे हरी विन तुझे नाही जिकडे पावे तिकडे हरी विन तुझे नाही एका जनार्दनी माझे आई पाणीयासी कैसे आता एकली मी जाऊ वाटेवरी उभा काना काय त्यासी देऊ वाटेवरी उभा काना काय त्यासी देऊ पाणीयासी कैसी आता एकली आता एकली मी जाऊ कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळ्या घरी भोबत उठला गवळ्या घरी भोबत उठला माट दयाचे तू फोडू नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे रागीत तुझा पितानंद रागीत तुझा पितानंद मारतयाचे तू खाऊ नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे आली गवळण कपटी राधा आली गवळण कपटी राधा घर तिच्या तू जाऊ नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे पाळण्यात घालुनी झोकी देते पाळण्यात घालुनी झोकी देते आतमुळे तू रडू नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे वरद वाकड्या पिंजा सुदामा वरद वाकड्या पिंजा सुदामा यांच्या गावामध्ये जाऊ नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे नाम म्हणे पतित पावन नाम म्हणे पतित पावन यांच्या नामात विसरू नको रे कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे काना
तुला मी काळजीत करते घरी कुणाच्या जाऊन गोरे. धन्यवाद. बर. आणि म्हणून महाराज वाजून या गणपती उठा. या येडाबाईकडे कुठे गेली? अरे येडाबाई कुठे गेली तू? आईच्या तुला बघितलं आणि तुला न नेता चाललं महाराज. ते काकूंच्या पाया पडलं, माझ्या नको पडू. तू तर येणार माझ्यासाठी. म्हणून महाराज या ठिकाणी ज्यांचे शिकावं आमच्या मावशी सरडे असतील, जावं असतील, आमच्या सुप्रियाताई कन्या असेल, त्यांचे चिरंजीव असतील या ठिकाणी. गेल्या वर्षी मावशी पायीवाले आले, पण या वर्षी तुम्ही आले नाहीत. काय आळस केला? आळस का केला? तर या ठिकाणी तुम्ही हजेरी लावली. मनापासून तुमचं हार्दिक असं अभिनंदन. जावयाने पण मनापासून धन्यवाद. आणि म्हणून महाराज आगे लागले हा तुझं म्हटलं पाऊल आई तू केलं पण तुझ्या जीवनाचं सोनं झालं. आपले दोन पुढे खेळू. या ठिकाणी जरा दुर्घटना झाली. महाराज पुढे आपली करूया. एक दोन पुढे करा आपल्या ज्या कोणतरी आपली वाचा. आपलं पण बरं वाटत नाही. आत्ताच या ठिकाणी दुर्घटना झाली असं सांगितलंय, त्याच्यामुळे वाजवण्याने जास्त. मग आपलं दोन पुढे करून आपण सगळं करू. चल आपल्यावर चला. चष्माची बाई चला ना पुढे. बाय बघताय आता टेम्पो चष्मा घातला तरी चला पटकन. हा हे मला बरं वाटतं. नंदिनी चल. अगे देवा रे मूर्ती तुझी पुसतो जीवा बरकताही झाली माझ्या. शनी महाराजांचे भक्त पुजारी आणि सर्वांचे पुजारी सर्व ठिकाणी पुढे बघतो. किती सांगून
आयोजित आमची बरोबर या ठिकाणी शुभारंभ झालं. मनापासून धन्यवाद. थांबा मला तुम्हाला पुढे कधी मिळत नाही वाचतो तर थांबा ना, गाणं तर म्हणतो ना पुढे मिळत नाही कधी खेळायला बाजू द्या म्हणून आहे सांगायचं महाराज. अरे वगवला हा दिवस आमच्या लाडक्या शिष्य मावशी समजूया मावशी आहे ना आनंद लुटायचं काय पाहिजे आनंद लुटायचं लवकर चला मावशी या पटकन हे माझा उठणा मावशी घे मावशी हातल कर म्हणता हाताल तर त्यांच्या हातल तर मावशीचं कुठलं कर त्यांच्या हातल तर त्या मावशीचं बस
या ठिकाणी आजची सर्व उभं राहायचंय कारण दुर्घटना झाली महाराज कुणाच्या घरचे असते आपण मंदिरात आहोत ते एकदम दुर्घटना झाली आहे कितना बस बस काढायचं मला बस आरती करायची बस चला उभं आरती करायची रोहित दादा चला रोहित दादा चला बस झाला या ठिकाणी माणूस गेले जरा पहिली आरती मान आज गेले 22 वर्षापासून माझ्यासंग वारी करतो. त्या कृष्णाला आम्हाला असताना सुद्धा दरवर्षी 10 दिवसात सुट्टी काढून माझ्यासंग असतात. त्यांचे सदैव हजर असतात मनापासून. सर्व परिवार त्यांचं कुटुंब असं सासू सासरे सर्व बहीण आई वडील सर्व घेऊन ते दरवर्षी
मागेच थांबा तुम्ही. आवाज येईल का? हे आमचे लाडके जावई इथे गणित मुलं असतात. सेवा करत असताना विविध बाग एक सुंदर अशी शेती करून सुंदर शेती करून सुद्धा दरवर्षी परिवारला असतात. मनापासून परिवाराला धन्यवाद. खूप संगीत बसून आणि आता जीवन ते जेवढी होता प्रसंग घ्या तुम्ही खूप वेळेची कामाची असतं तुमचे जेवढी म्हणजे महाराज पहिले कपडा मागवतो सुंदर तो सोमनाथ चक्कर झाला आपल्या चक्कर होते सोमनाथ चक्कर अंकुची वहार त्यानंतर अशोक सातव आता मंडळाच्या अध्यक्षांनी अंकुश वाहक माझ्या आपल्या या ठिकाणी सत्कार होतो हा सत्कार अध्यक्ष सोमनाथजी वागस्कर आपले शिवाजी बांधव आहे आपल्या सगळ्यांची दुसरी पण घेऊन जा दुसरी कोणाची कार्य नाही पण दुसरी पण घेऊन जा मनापासून धन्यवाद खूप सेवा मनापासून हे तिकडे बघा धन्यवाद अंकुश सोमनाथजी वागस्कर दरवर्षी करतात आणि आचार्य सर्वांना संदर्भ घेऊन कॅम्पस सुरू करतात सोमनाथजी वागस्करांचा सत्कार आमचे डॉक्टर सर्व करतात मनापासून धन्यवाद त्यानंतर अंकुशजी वाहक तात्या अशोकजी सततपणे तात्या दरवर्षी म्हणतात तात्या सत्तर वर्ष पूर्ण झाला तात्याचे सत्तर आमचे संयोजक आणि कार्याध्यक्ष सन्माननीय बंधू उपदेश सातवपती विषय वाचतो होतं मनापासून धन्यवाद दादा अजून अंकुश त्यानंतर ज्यांच्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत हे व्यक्त करायला नाशिकपणे बोलत होतो आपल्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार होत आहे हरे
लाडके बरे नाशिक मामा बोले ते कानात गेले त्याला ऐकलं या ठिकाणी अंकुश मामा वाढदिवस समारंभ होतोय. मामा आपल्या या ठिकाणी सत्कार होतो या आणि सर्वांना या ठिकाणी भोजनाचा प्रसाद ज्यांनी मनापासून 6 दिवस सुंदर मनापासून केला त्यांचे सोनारी चेकर आपल्या या ठिकाणी सत्कार सन्माननीय आपासाहेब उद्देश वाचत होतो. आणि सुंदर चालवले सुंदर प्राप्तला सगळ्यांना प्रोत्साह करा. यानंतर अंकुशामध्ये मामाकडे मला वाटलं गेलं शेवटा पकडलं अंकुश मामाकडे त्यानंतर ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राचा अन्नपूर्णाचा कार्यक्रम मनापासून केला ते आपले कार्यक्रमाचे प्रोफेसर शिंदे आपल्या सोबत घेऊन जा. दक्षिणा नाही दक्षिणा जोडलंच नाही. शेवटची सगळी फ्री आहेत का प्लीज दक्षिणेकडून मागायची नाही मला सिंपल जय जगन इथपर्यंत बरोबर पर्यंत सुरक्षित पोहोचता. चला प्रोफेसर शिंदे चला या ठिकाणी त्यांचे सत्कार होते ते आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांना भरपूर नांदव आपले बंधू सत्कार करणार आणि याचे धन्यवाद. दरवर्षी असे दरवर्षी माझी प्लीज मनापासून खूप सुंदर स्वागत मंत्र का तुमच्या की या ठिकाणी म्हणजे शिवाचं पण या ठिकाणी सत्कार होतो. तो सत्कार आमच्या सोन्याची अवस्था आपल्या शिवाजी करावा विनंती करतो. सोन्याची व्यवस्था नामांतर पोहोचले आहे. मनापासून धन्यवाद प्रधान गेलं एकदम दादा मला बोलतो आणि या ठिकाणी आपल्या दोन्ही पाटलांसाठी काढायचं या ठिकाणी हे यार इकडे बघा कोण सगळे इकडे पायवारीसाठी आमचे गुरु त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. त्या मार्ग दाखवण्यासाठी आम्ही त्यांना गुरु मानला आणि त्या मार्गात आलो. गेली मला आठवत नाही किती वर्ष मी वारले होते. सद्गुरू आनंद महाराज गारगावकर यांच्या कृपेने मला या वारीत यायला भेटलं आणि गेली कित्येक वर्ष मी या वारीत येतो. वारीत आल्यानंतर वेगवेगळे अनुभव येते की माणसाने सर्व इथं आल्यानंतर कसं शांत राहायचं किंवा सगळं नियोजन कसं करायचं आणि गुरूंचं मार्गदर्शन महत्वाचं असतं. माणूस गुरुच्या शिवाय बोलू शकत नाही. त्यामुळं सद्गुरू आनंद महाराज यांच्या कृपेने ही वारी चाललेली आहे. चंद्रकृपे तुळजापूर त्यांनी 12 वर्ष वारी पूर्ण केल्यानंतर त्यांना एक यथार्थ झाला आणि त्यानंतर सोलापूर ते तुळजापूर गेली 17 वर्ष म्हणजे जवळपास 29 वर्ष ही सेवा अविरतपणे महाराजांनी चालू ठेवलेली आहे. 29 वर्ष जोक नाही. लोकांना 1 वर्ष 2 वर्ष करता येत नाही. 29 वर्ष करणं म्हणजे एवढी लोक घेऊन एवढ्यांना सोबत घेऊन ह्यामध्ये 800 900 900 सर्व असतात आणि सर्वांना सोबत घेऊन सगळ्या स्वभावाची लोक ह्या वारीत असतात. सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना विचारपूस करून जेवण झालं का, जेवायचं का, चहा प्यायचा का, जिथं थांबत तिथं प्रेमाने विचारून कौतुकाने थाप आमचे गुरु सगळ्यांना आतापर्यंत त्यांचे जवळपास
2 अडीचशे जावई आणि 2 अडीचशे मुली हा मोठा परिवार ह्या वारीच्या माध्यमातून त्यांच्याच परिवारातून मी पण एकत्र आहे आणि माझी आई तुळजाभवानी भाऊच्या चरणी आणि येडेश्वरीच्या चरणी हीच प्रार्थना आहे. त्यांची वारी कुठे खंड पडणार नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला की त्यांच्या वारीत यायचं भाग्य देवीने आणि आमच्या गुरुंनी आम्हाला द्यावं आणि इथून पुढे अशीच ही सेवा या सर्व आमचे मित्र असतील, पोपटदेव साखर असतील, अंकुजी वाघ असतील, बाबूजी गोराडे असतील, त्याचप्रमाणे आचार्य पात्रशोले असतील, त्यानंतर सोमनाथजी चेकर, भरपूर ह्या ठिकाणी सगळ्यांची मदत ह्या ठिकाणी होते. सगळ्यांचं मी या निमित्ताने सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. सोमनाथ मनापासून धन्यवाद. यानंतर त्यांचं सत्कार होतं ज्यांनी आपल्याला युट्यूब आणि इंस्टावर आणि सर्वांना पाठवलं आणि सर्वांनी गेलं महाराज ते आपल्या विशेष सन्माननीय शिवाजी कांबळे आपले सत्कार होतं. हा सत्कार सन्माननीय उद्योगपती सन्माननीय पोपटरावजी साखर पाटील यांचे शुभ असते. आमचे लाडकीचे बंधू आणि इंस्टाग्राम युट्यूबवर सन्माननीय शिवाजी कांबळे यांचा अधिकार सत्कार होतो. तो पोहोचवा, दरवर्षी वारी करा अशी आपल्या आव्हानाची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. यानंतर हरिभक्त नगर आश्रमाला भोजन असतील करूया. त्यानंतर आमचे ज्वारीचं भूषण आणि या उद्योजक सन्मानित आपल्या समिती सगळे घेऊन जा. त्यानंतर सत्कार या ठिकाणी आमचे लाडके जावई आणि अतिशय सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वर शिंदे आपल्या शुभाचे सत्कार करा. दादांचा सत्कार करा. ठीक आहे. ठीक आहे. मानलं मनापासून धन्यवाद बाबा. यानंतर त्यांचं सत्कार होते ते आमचे लाडके जीवनचे भाषे सन्माननीय संकेताच्या गुरुविषयी सांगायचं म्हणजे आपल्या भाषेपणाचं सर्व आपण सत्कार करा. या सगळ्या संगीत सत्कार या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते प्रेम दादा शिवले आपले शुभ माझे आपले शुभास बोलतात. विषयाची माझी शुभाचे सन्मान सगळ्याला सत्कार होतं. मनापासून धन्यवाद. पण यावर्षी आधी पुढच्या वर्षी यायचं नाही आणि भाषेपर्यंत त्यानंतर आमचे लाडके जावई सन्माननीय या सगळं काही करतात महाराज. ते लाडके जावई त्यांचे अधिकारी सत्कार लाडके जावई आमचे कोणाची राहुलजी सर्व मनापासून धन्यवाद. आपले मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपले दुसरे लाडके शिक्षक सदैव काळीवाडी आनंदाने असतात ते कोणती जगतात. आपल्या ठिकाणी सत्कार होतो. आपला सत्कार आमचे लाडके शिक्षक योगेश पाटील शिवास सत्कार होतो. या धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आप्पा 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 या ठिकाणी आपण मोठा ते भगवान रामाचे भक्त असून हे सर्वांची वारी करतात. आत्ताच तिथे आपल्या सत्कार होतो. तो सत्कार आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर साहेब विनंती करतो. त्यानंतर
आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमोल खंडेकर रोजदादा साहेब आपल्यासोबत या ठिकाणी या अमोलजी खंडेकर रोजदादा साहेब कुठे रोजदादा साहेब उपस्थित या या ठिकाणी मूर्ती लावण्याचे पूर्णपणे काही सर्व नियोजन सुंदर असं काही सर्वच काम करतात काही सर्वांनी काम करतात ते मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमोलजी खंडेकर यांचा सत्कार आमचे वर्ग शिष्य सन्माननीय गौरी रोजदादा साहेब शुभांश संपन्न करत सत्कार इकडे बघा ना दोघं इकडे बघा अविनाश आरडे सर्व मनापासून सुंदर बाजूला लागतात या ठिकाणी अविनाश सत्कार आमचे लाडके मोठे सन्मानित आयुष्य आपल्या झडपी करतात आम्ही माणसं आमचे गजानन महाराज आपल्या शुभास्ते गजानन महाराज आवे बाई एवढीच पपई होती खूप सुंदर एक नंबर कशा वाटत आहे आणि नंतर असंच जोडलं पाहिजे फॅमिली फंक्शन गजानन महाराजांशी धन्यवाद धन्यवाद आल्यानंतर आमचे लाडके आशीर्वाद सन्माननीय शंभराजे सरकार आमचे गुरुदादा शंभराजे शेलार आपल्या वतीने सत्कार होतो धन्यवाद तो आणि त्यानंतर त्यांचा सत्कार होतो तो भक्ती वाटप आणि गायक सन्माननीय संजयजी बोले यांचा सत्कार पूर्वची करतो तिसरा डोळा चालू आणि यानंतर जे सत्कार मूर्ती आहे ते आमचे राज्य शास्त्रीय श्रीमान श्रीरामजी जाधव कोणी पायाने चालता येत नाही तरी काही वाईटून मंडळापासून करतात सर्वजण जाधव आपल्या ठिकाणी सत्कार होतो तो सत्कार आमचे आपल्यासाठी आपल्या शिवासी प्रवासी करण्यास आपण विनंती होती थांबा आपण जसं त्या ठिकाणी आपल्यासाठी कुठे म्हणत
धन्यवाद आणि ज्यांचा वाढदिवस संपन्न होतो ते दिग्गज सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय रोहनजी भट्टसरजी गव्हाणे पाटील यांच्या या ठिकाणी वाढदिवस साजरे होतो. वाढदिवस 17 वाढदिवस आहे तुमचा 18 होऊ द्या 20 होऊ द्या 50 होऊ द्या आणि 100 वाढदिवस होऊ द्या. मी यज्ञाच्या चरणी प्रार्थना करतो तुमचं पुढलं आयुष्य सुखाचं समृद्ध आनंदाचं मंगलमय जावं. दरवर्षी तुम्ही असं पायवारी टाकून म्हणण्याच्या वतीनं आपला केक कापण्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत राहूया. आईच्या चरणांवर तुमच्या या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. तुमच्याविषयी प्रत्येक सांगायचंय बारे बारे दिनाए बारे बारे ये गाए यही है मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू रोहन, हैप्पी बर्थडे टू रोहन. अब 1000 साल और साल करो 50,000 वर्ष जीवन के शुभेच्छा. आपले परिवार आपले कार्यक्रम सर्वांच्या या ठिकाणी आपला वाढदिवस होते. खूप तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मंडळाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं येतात शुभेच्छा. बसलेल्या असलेल्या कार्यावर येतात सर्वांनी शुभाशीर्वाद द्या. मनापासून शुभाशीर्वाद द्या. मनापासून धन्यवाद. आणि तुझ्यामुळे तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात फिरवून आला. बोल भाई जय रोहनला जिंदाबाद. धन्यवाद धन्यवाद. कार्यक्रम 17 जुलै 2023 कार्यक्रम